मावळमधील घोरवडेश्वर डोंगरावरून एक महिला पडली आहे। दुर्घटना घडलेली आहे। ट्रेकिंगसाठी गेलेली ही महिला घोरवडेश्वर डोंगरावरून पडली आहे। महिलेला रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे। खासगी रुग्णालयामध्ये सध्या या महिलेवर उपचार सुरू आहेत। पुण्यात मावळ तालुक्यातील घोरवडेश्वर डोंगरावर एक महिला ट्रेकिंग दरम्यान पडली। तिच्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे। अपघातात महिलेचा पाय मोडलाय। घटनास्थळी तळेगाव पोलीस आणि रेस्क्यू टीमच्या स्वयंसेवकांनी प्राथमिक उपचार करून मोडलेला पाय योग्य सपोर्टद्वारे जोडला आणि झोळीतून डोंगरावरून महिलेला खाली आणलं गेलं। रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर असलेल्या या घोरवडेश्वर डोंगरावर अनेक जण ट्रेकिंगसाठी येत असतात, पण डोंगरावरील पाऊल खुणांचा अंदाज येत नाही आणि असाच काहीसा प्रकार या महिलेच्या बाबतीत घडला। ही महिला डोंगरावरून ट्रेकिंग दरम्यान खाली पडली। या महिलेचा पाय या दुर्घटनेमध्ये मोडलेला आहे। सध्या या महिलेवर उपचार सुरू आहेत। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी सागर शिंदे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सागर, सध्या महिलेच्या प्रकृतीविषयीचे काय तपशील आहेत आणि नेमकी कशामुळे ही दुर्घटना घडली? नक्कीच रिद्धी, मावळ तालुक्यातील जे घोरवडेश्वर डोंगर आहे त्या ठिकाणी एका महिला एक ट्रेकिंगच्या दरम्यान पडली असून तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। या अपघातात खरं तर महिलेचा पाय मोडला असून घटनास्थळी तळेगाव पोलीस आणि रेस्क्यू टीमच्या स्वयंसेवकांनी प्राथमिक उपचार केला आहे आणि त्याच प्रकारे योग्य ते सपोर्ट दिला, पायाला योग्य तो सपोर्ट दिल्यामुळे आणि झोळीतून डोंगरावरून खाली त्यांना रुग्णालयात नेण्यात आले। मात्र या ठिकाणी जुना पुणे मुंबई महामार्गावर असलेल्या या घोरवडेश्वर डोंगरावर अनेक जण ट्रेकिंगसाठी येत असतात, मात्र डोंगरावरील पाऊल खुणा यांचा अंदाज न आल्यामुळे, वाटांचा अंदाज न आल्यामुळे अनेक जण हे पडल्याचे पाहायला मिळत आहे। जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी सागर।